नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर एस.एन. पवार, सहाय्यक प्राध्यापक भूगोल विभाग रा.ब. नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। आजच्या तासाला आपण पाहणार आहोत SYBA या वर्गासाठी S1 या विषयाअंतर्गत स्पेशल पेपर 1 या अंतर्गत महाराष्ट्राचा भूगोल या विषयातील प्रकरण 5वे सेमिस्टर 4 साठी असणारं हे पहिलं प्रकरण आहे। तर हे प्रकरण महाराष्ट्रातील उद्योगधंदे हे आजच्या तासाला आपण पाहणार आहोत। तर या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो उद्योगधंद्याचा विकास हा मोठ्या प्रमाणावर झालेला आहे। प्रास्ताविक माहिती पाहताना आपल्याला लक्षात येईल की अगदी भारतातील महाराष्ट्र हे असं एकमेव राज्य आहे की ज्याला त्या ठिकाणी देशाची आर्थिक राजधानी असलेलं देखील म्हणता येईल। तर विशेषतः मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते। त्याच पद्धतीने औद्योगिकदृष्ट्या एक विकसित अशा स्वरूपाचं महाराष्ट्र हे राज्य आहे। महाराष्ट्रामध्ये भारताप्रमाणेच कृषी व्यवसायाचा देखील मोठ्या प्रमाणावर विकास झालेला आहे आणि कृषी व्यवसाय हा प्रमुख व्यवसाय आहे, मग भारतातील असेल महाराष्ट्रातील असेल। मात्र तरी देखील उद्योगधंदे आज मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये वाढत आहेत आणि निश्चितपणे या कृषी उद्योगांमध्ये अवलंबून असणारे लोक हे द्वितीयक अशा क्षेत्रामध्ये म्हणजेच उद्योगधंद्यामध्ये समाविष्ट होताना आपण आज पाहतो आहोत। कोणत्याही प्रदेशाचा विकास असेल, कोणत्याही देशाचा राज्याचा विकास असेल, तर त्या प्रदेशातील असणारे जे उद्योगधंदे आहेत त्या उद्योगधंद्याची वाढ कशी आहे किंवा विकास कसा झालेला आहे यावर त्या ठिकाणच्या त्या प्रदेशाचा विकास अवलंबून असतो। थोडक्यात सांगायचं झालं तर उद्योगधंद्याची वाढ हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, ज्यामुळे की एखाद्या प्रदेशाचा विकास झालेला आहे किंवा नाही हे आपल्याला पटकन समजते। महाराष्ट्राच्या बाबतीत सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने मुंबई असेल, पुणे असेल, औरंगाबाद असेल, नागपूर असेल, त्या ठिकाणी नाशिक असेल किंवा कोल्हापूर असेल, अशा वेगवेगळ्या ठिकाणी उद्योगधंद्याचा विकास आज मोठ्या प्रमाणावर झालेला आहे। मात्र तरी देखील पुणे, मुंबई आणि औरंगाबाद, नागपूर ही जी महत्त्वाची ठिकाणं आहे की या ठिकाणी उद्योगधंद्याचा विकास हा मोठ्या प्रमाणावर झालेला आहे। दुसऱ्या बाजूला असं म्हणता येईल की प्रादेशिक विकासाच्या बाबतीत जर आपण बोलायचं ठरलं तर असं सांगता येईल की उद्योगधंद्याचा संतुलित अशा पद्धतीचा विकास झालेला नाही, म्हणजेच विकासाचा असमतोल त्या ठिकाणी आहे आणि हा असमतोल कुठेतरी दूर व्हावा ही प्रामाणिक इच्छा भारत सरकारची त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारची आहे आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ज्याला आपण म्हणू की धोरणं ज्याला शासकीय धोरणं आपण म्हणतो तर ती राबवली जातात आणि हा प्रादेशिक विकास साधण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातात। आणि म्हणून अलीकडे महाराष्ट्र हे असं राज्य आहे की भारतातील जी प्रमुख राज्य आहेत जी की उद्योगधंद्याच्या बाबतीत विकसित समजली जातात त्यामध्ये महाराष्ट्र राज्य हे देखील अग्रेसर आहे। भारताच्या बाबतीत उदाहरण सांगायचं झालं तर गुजरात असेल, दिल्ली असेल यासारखी जी राज्ये आहेत ती आघाडीवर आहेत। त्याच पद्धतीने महाराष्ट्रात देखील महत्त्वाचा त्या ठिकाणी वाटा या उद्योगाच्या विकासामध्ये त्याचबरोबर भारताच्या आर्थिक विकासामध्ये असलेला आपल्याला पाहावयास मिळतो। तर मित्रांनो, आजच्या तासाला आपण पाहणार आहोत हे जे काही महाराष्ट्रातील उद्योगधंदे आहेत किंवा भारतातील आहेत। आता या ठिकाणी आपण महाराष्ट्राच्या बाबतीत प्रामुख्याने पार्श्वभूमी लक्षात घेणार आहोत। तर या उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणासाठी कोणकोणते घटक आवश्यक आहे किंवा महत्त्वाचे आहे याच्या संदर्भात आपण माहिती सविस्तर पाहणार आहोत। तर मित्रांनो, आपल्याला असं लक्षात येईल की या उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर म्हणजे एखादा कारखाना कोणत्या ठिकाणी स्थापन करावा यावर अनेक घटक प्रभाव टाकतात, अनेक घटक हे परिणाम करणारे असतात। त्यापैकी काही घटक ही मी या ठिकाणी दिलेले आहेत। तर पहिला प्रमुख घटक आपल्याला या ठिकाणी लक्षात येतो तो म्हणजे कच्चा माल।
मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये आत्ताच सांगितल्याप्रमाणे मुंबई, पुणे ही जी महानगरे आहेत ही औद्योगिकदृष्ट्या खूप विस्तारलेली आहे, विकसित झालेली आहे. त्याच पद्धतीने त्यामागची जी प्रमुख कारणे आहेत किंवा जे प्रभाव टाकणारे घटक आहेत त्यामध्ये आपण पहिला घटक पाहतो आहोत तो कच्चा माल. मित्रांनो, कच्चा माल हा विविध प्रकारचा असतो. याच्यामध्ये प्रमुख प्रकार सांगावायचे झाले तर त्या ठिकाणी नाशवंत अशा स्वरूपाचा कच्चा माल, अनाशवंत स्वरूपाचा कच्चा माल असं वर्गीकरण करता येईल. दुसऱ्या बाजूला आपल्याला असं सांगता येईल की औद्योगिक प्रक्रियेमध्ये वजन घटणारा कच्चा माल किंवा वजन न घटणारा कच्चा माल असं देखील आपल्याला वर्गीकरण त्या ठिकाणी करता येईल. मित्रांनो, याचं वर्गीकरण अजून एक प्रकारे आपल्याला सांगता येतं ते म्हणजे शुद्ध प्रकारचा कच्चा माल आणि ज्याला आपण म्हणतो अशुद्ध किंवा वजन घटणारा कच्चा माल, किंवा तिसरा प्रकार याच्यामध्ये उपप्रकार पडतो तो म्हणजे नाशवंत कच्चा माल. शुद्ध प्रकारचा कच्चा माल म्हणजे जो की शेतीमधून किंवा कृषीमधून आपल्याला प्राप्त होत असतो आणि त्यावर आधारित हे उद्योगधंदे जे द्वितीयक उद्योगधंदे आहेत, इंडस्ट्रीज आहेत, या अवलंबून असलेल्या आपल्याला दिसून येतात. मात्र हे उद्योगधंदे नेमके कुठं स्थापन होतात तर हे कच्च्या मालाच्या स्वरूपावर अवलंबून असतं. मग मी आत्ता तुम्हाला सांगत होतो तो म्हणजे शुद्ध स्वरूपाचा कच्चा माल म्हणजे प्रक्रियेमध्ये फारसं त्याचं वजन घटत नाही. उदाहरण सांगायचं झालं तर कापूस आहे. कापूस उत्पादन क्षेत्र एखाद्या ठिकाणी असेल मात्र त्याची ज्याला आपण म्हणतो उद्योग हा वेगळ्या दुसऱ्या ठिकाणी आपण स्थापन करू शकतो कारण तो शुद्ध प्रकारचा कच्चा माल आहे. मात्र ज्याला आपण अशुद्ध प्रकारचा कच्चा माल म्हणता येईल किंवा प्रक्रियेमध्ये वजन घटणारा कच्चा माल म्हणता येईल तर अशा पद्धतीचा कृषी माल हा औद्योगिक प्रक्रियेमध्ये वजन त्याचं जे मूळ वजन असतं त्यामध्ये घट होते. उदाहरण सांगायचं झालं तर ऊस आणि ऊसापासून त्या ठिकाणी प्राप्त होणारी साखर, यामध्ये काय होत असतं तर औद्योगिक प्रक्रियेमध्ये त्या ऊसाचे वजन घटते. म्हणून बरेचसे कारखाने हे कशा स्वरूपाचा कच्चा माल आहे त्यावर अवलंबून असतात. मग शुद्ध प्रकारचा कच्चा माल असेल तर उद्योगधंदे त्या ठिकाणी बाजारपेठेजवळ स्थापन होतात. वजन घटणारा कच्चा माल असेल तर त्या ठिकाणी उद्योगधंदे हे त्या कच्च्या मालाच्या क्षेत्रातच निर्माण होतात. म्हणून आपण पाहतो साखर कारखाने हे बहुतांशी विशेषतः महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसाचं उत्पादन क्षेत्र हे अधिक आहे आणि म्हणून असे कारखाने या उत्पादक क्षेत्रामध्येच स्थापन झालेले आपल्याला पाहावयास मिळतात. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे शक्ती साधने. महाराष्ट्रामध्ये जे आज उद्योगधंदे विकसित झालेले आपल्याला दिसून येतात त्या ठिकाणी हे सर्व घटक अनुकूल असलेले पाहावयास मिळतील किंवा ते गव्हर्नमेंटने किंवा ज्याला आपण म्हणतो शासनाने अनुकूल केलेले आहेत किंवा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. दुसराही महत्त्वाचा घटक तो म्हणजे शक्ती साधने. मित्रांनो, कोणताही कारखाना स्थापन झाल्यानंतर तो चालवायचा असेल तर त्यासाठी विविध घटक आवश्यक असतात. त्यापैकी एक महत्त्वाचं म्हणजे त्याला लागणारं इंधन. कारण इंधनाशिवाय कारखाना सुरू होऊ शकत नाही आणि ते एखाद्या मालावर प्रक्रिया होऊ शकत नाही आणि म्हणून विविध प्रकारचे इंधनं, मग दगडी कोळसा असेल, खनिज तेलाचा वापर त्या ठिकाणी केला जात असेल किंवा विजेचा देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वापर हा केला जातो. अशा पद्धतीने इंधनाची किंवा विशेषतः शक्ती साधनांची आवश्यकता ही उद्योगधंद्यासाठी असते. म्हणून ज्या ठिकाणी शक्ती साधने मुबलक प्रमाणात आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की कायम स्वरूपाचा अशा पद्धतीचा इंधने त्या ठिकाणी उपलब्ध आहेत, मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत, त्याचा तुटवडा नाही, अशा भागामध्ये उद्योगधंदे स्थापन होतात किंवा शासनाला ती उपलब्ध करून द्यावी लागतात. आता शक्ती साधनांच्या बाबतीत जर पाहायचं झालं, उदाहरण सांगायचं झालं तर नागपूर औद्योगिक क्षेत्रामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की लोह पोलाद उद्योग त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. मात्र त्यांना आवश्यक असणारं जो दगडी कोळसा आहे म्हणजे इंधन म्हणून दगडी कोळशाच्या खाणीच्या क्षेत्राजवळच हे औद्योगिक क्षेत्र निर्माण केलेले आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे लोह पोलाद उद्योग हे प्रामुख्याने दगडी कोळसा खाणी प्रदेशामध्ये निर्माण झालेले आपल्याला पाहावयास मिळतात. कारण या उद्योगासाठी शक्ती साधने ही अत्यंत महत्त्वाची आहेत. त्याच पद्धतीने इतर ठिकाणी देखील
एक तर त्याची उपलब्धता करावी लागते किंवा उपलब्ध असावी लागतात. तर अशा भागामध्ये उद्योगधंदे निश्चितपणे मोठ्या प्रमाणावर विकसित होतात. पुढचा तिसरा महत्त्वाचा घटक आहे जो की उद्योगाच्या स्थानिकीकरणावर महाराष्ट्रातला परिणाम करतो, तो म्हणजे वीज पुरवठा. यामध्ये प्रामुख्याने लक्षात घ्यायची गोष्ट अशी आहे की अखंडित अशा स्वरूपाचा वीज पुरवठा तो कोणत्याही प्रकारे तो उपलब्ध केला जात असेल. महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारे मग अणुऊर्जा असेल किंवा जलविद्युत असेल, पवन ऊर्जा असेल किंवा प्रामुख्याने उद्योगधंद्यांना लागणारी जी वीज आहे ती जलविद्युतद्वारे, औष्णिक विद्युत प्रकल्पाद्वारे किंवा अणुऊर्जेद्वारे प्राप्त केली जाते आणि ती कारखान्यांना किंवा उद्योगधंद्यांना त्या ठिकाणी पुरवले जाते. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये विविध उद्योगांचा विकास व्हायचा असेल तर त्या ठिकाणी विजेची आवश्यकता आहे आणि ती देखील अखंडित स्वरूपात. आणि म्हणून आपल्याला असं लक्षात येईल ज्या ज्या ठिकाणी MIDCs आहेत किंवा औद्योगिक महामंडळे आहेत अशा ठिकाणी विजेचा अखंडित पुरवठा त्या ठिकाणी केला जातो. उदाहरण सांगायचं झालं तर पुणे असेल, मुंबई असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातील जे औद्योगिक क्षेत्र आहेत यासाठी उदाहरणार्थ कोयना जलविद्युत प्रकल्पामधून तयार होणारे वीज त्या ठिकाणी पुरवली जाते. दुसरं एखादं उदाहरण सांगायचं झालं तर नाशिक MIDCला पुरवली जाणारी वीज ही एकलहरे या ठिकाणी निर्माण होणारी विद्युत ही त्या ठिकाणी MIDCला पुरवली जाते. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की वीज निर्मिती कोणत्याही स्रोताद्वारे होत असेल मात्र अखंडित आणि अव्याहतपणे अशा पद्धतीचा वीज पुरवठा उद्योगधंद्यांना आवश्यक असतो आणि तो केला तरच ती उद्योग हे व्यवस्थित रन होतात किंवा चालतात, विकसित होतात. त्यानंतर चौथा महत्त्वाचा घटक आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे तो म्हणजे जमिनीची उपलब्धता. यामध्ये विशेषतः कमी किमतीमध्ये जमिनीची उपलब्धता, कारण अधिक उपजाऊ जर जमिनी असतील तर त्या उद्योगासाठी उपयुक्त नसतात. म्हणून अनुपयुक्त किंवा ज्याला आपण म्हणतो कमी उपजाऊ, त्याचबरोबर शहरापासून दूर अंतरावर असणाऱ्या जमिनी ज्यांची किंमत कमी आहे किंवा शासनाने कमी किमतीत उपलब्ध करून दिलेल्या आहेत तर अशा ठिकाणी उद्योगधंदे येतात. उद्योजक त्या ठिकाणी उद्योगधंदे स्थापन करतात आणि त्यांची वाढ आणि विकास होतो. आणि म्हणून आपल्याला असं लक्षात येईल की ज्यावेळेस प्लॉटिंग केली जाते, इंडस्ट्रीयल प्लॉट्स त्या ठिकाणी असतात, औद्योगिक त्या ठिकाणी हे प्लॉट्स असतात आणि हे कमी किमतीत उद्योजकांना उपलब्ध करून दिले जातात. मात्र प्रमुख उद्देश हा असतो की उद्योजकांनी त्या ठिकाणी कारखाना स्थापन करावा जेणेकरून त्या परिसरातील लोकांना त्याचा बेनिफिट होईल, रोजगाराची निर्मिती होईल आणि त्यासाठी हे पाऊल उचललं जातं. मित्रांनो, यानंतर पाचवा महत्त्वाचा औद्योगिक विकासातील घटक आहे तो म्हणजे मजूर पुरवठा. कारखाना कोणताही असो त्यासाठी मजुरांची आवश्यकता असते आणि म्हणून हे मजूर कोणत्याही प्रकारचे असू शकतात. मे बी ज्याला आपण म्हणतो स्किल्ड, सेमी स्किल्ड किंवा अनस्किल्ड, कुशल असतील, अकुशल असतील किंवा निमकुशल असतील, अशा पद्धतीच्या कामगारांची आवश्यकता, गरज ही प्रत्येक कारखान्याला असते. एखाद्या कारखान्याला कुशल कामगार लागत असतील, एखाद्या कारखान्याला निमकुशल लागत असतील, एखाद्या कारखान्याला अकुशल कामगार देखील लागतात. उदाहरण सांगायचं झालं तर सपोज आता त्या ठिकाणी असणारा साखर कारखाना आहे तर त्यासाठी या सर्व प्रकारच्या कामगारांची आवश्यकता असते. ऊसतोड करण्यासाठी आपल्याला ऊसतोड मजुरांची आवश्यकता असते आणि त्यासाठी अनस्किल्ड लेबर देखील चालतात. त्याचबरोबर कारखान्यामध्ये स्किल्ड लेबर फोर्स त्या ठिकाणी आवश्यक असतो. याचं दुसरं उदाहरण आपल्याला सांगायचं झालं, फॉर एक्झाम्पल IT सेक्टर जर आपण पाहिलं तर स्किल्ड लेबर फोर्स मोठ्या प्रमाणावर राहतो, म्हणजेच काय, कुशल वर्कफोर्स त्या ठिकाणी पाहिजे. उदाहरण सांगायचं झालं तर बेंगलोरला आज आपण पाहतो की IT इंडस्ट्री डेव्हलप झालेल्या आहेत, मात्र अगदी विविध राज्यातून देशभरातून लोक त्या ठिकाणी येतात. म्हणजेच काय, कामाची उपलब्धता त्या ठिकाणी निर्माण झाल्यानंतर त्याला अनुरूप योग्य अशा पद्धतीचं मनुष्यबळ असणं किंवा पुरवणं हे शासनाचं काम असतं. म्हणजेच उद्योगधंद्याचा विकास कधी होतोय, मग ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे ज्याला आपण म्हणतो उद्योग उभारावायचे आहेत अशा ठिकाणी तसे कामगार उपलब्ध पाहिजे. मग पुण्यातला IT सेक्टर असेल, बघा पुण्यामध्ये स्किल्ड लेबर फोर्स प्राप्त होतो, त्यामुळे त्या ठिकाणी IT सेक्टरचा त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर विकास झालेला आपल्याला दिसून येत आहे. म्हणजेच काय की कोणत्याही प्रकारचा मजूर कमी अधिक प्रमाणामध्ये प्रत्येक उद्योगधंद्याला लागतात आणि ते त्या ठिकाणी उपलब्ध असणं हे गरजेचं आहे. जर ते उपलब्ध नसतील तर ते
त्या ठिकाणी स्थलांतरित करावे लागतात किंवा त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देऊन त्यांचा पुरवठा हा करावा लागतो. याचं अजून एक चांगलं उदाहरण आपल्याला सांगता येईल की महाराष्ट्रामधील जे मुंबई आहे, ज्या ठिकाणी सुती कापड गिरण्यांचा विकास सुरुवातीला काळात झाला, या सुती कापड गिरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर कामगार, मग सेमी स्किल्ड किंवा अनस्किल्ड हा वर्कफोर्स लागत होता. आणि त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येईल की कोकणातील बहुतांश लोक कामगार हे त्या ठिकाणी मायग्रेट झालेले आहेत. आणि म्हणून मजूर पुरवठा उपलब्ध असणं हे अत्यंत गरजेचं आहे एखाद्या कारखान्यासाठी. आणि मी आत्ता म्हटल्याप्रमाणेच एखाद्या कारखान्याला कमी कामगार लागतील, एखाद्याला अधिक लागतील. कारखान्याच्या स्वरूपावर ते अवलंबून असतं. आणि म्हणून मजुरांची उपलब्धता, त्यांच्या स्किल्ड, अनस्किल्ड, सेमी स्किल्ड या स्वरूपाच्या मजूर उपलब्ध असणं हे देखील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा घटक या स्थानिकीकरणावर उद्योगांचा परिणाम करतो तो म्हणजे पाण्याचा पुरवठा. पहा, कोणत्याही उद्योगाला पाणी हे आवश्यक असतं. कारण पाणी हे आवश्यक एकतर पिण्यासाठी आहे आणि इतर वापरासाठी देखील आहे. आणि म्हणून म्हणून कारखाना असतो, कारखान्यामध्ये पाण्याची उपलब्धता तर गरज तर असतेच, म्हणजे मानवासाठी आहे. त्याचबरोबर औद्योगिक प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता त्या ठिकाणी असते. आणि मग हे औद्योगिक क्षेत्रासाठी, औद्योगिक प्रक्रियेसाठी आवश्यक असणारं पाणी हे त्या ठिकाणी उपलब्ध असणं आणि अखंडित स्वरूपात त्याचा पुरवठा होणं हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपल्याला असं या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं, पुणे असेल, मुंबई असेल, या ठिकाणी पाण्याचा पुरवठा हा अखंडित केला जातो. आणि परिणामी उद्योगधंद्याचा विकास हा मोठ्या प्रमाणावर या भागामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर पुढचा महत्त्वाचा घटक आपल्याला या ठिकाणी सांगता येईल ते म्हणजे भांडवल. कोणताही कारखाना स्थापन करावायचा असेल तर उद्योजकाला भांडवलाची आवश्यकता असते किंवा गरज पडते. कारण कारखाना उभारण्यापासून त्याला आवश्यक असणारे हे इतर सर्व बाबी किंवा हे घटक उपलब्ध करावायचे असतील किंवा त्याचा खर्च द्यायचा असेल तर मोठ्या प्रमाणावर भांडवलाची आवश्यकता असते. मग त्या कारखान्यासाठी जमीन घेणं असेल, कारखाना उभा करणं असेल, त्या ठिकाणचे मजूर असतील, मजुरांचे पगार असतील, त्या ठिकाणी घ्यावायचा कच्चा माल असेल, म्हणजे प्रत्येक स्टेपमध्ये, प्रत्येक ठिकाणी पैशाची आवश्यकता या उद्योजकाला पडते. आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर भांडवल गरजेचं असतं. हे एका दोघाचं काम नाही, म्हणजेच काय, प्रचंड प्रमाणात भांडवल या ठिकाणी आवश्यक असतं. आणि मग हे भांडवल कोण उपलब्ध करतं? एक तर शासनाने अशा पद्धतीचं भांडवल उपलब्ध करून दिलं पाहिजे. आणि त्या पद्धतीने आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये चांगल्या भांडवल उपलब्धता चांगल्या पद्धतीने केली जाते. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे तो म्हणजे बँकिंग प्रणाली. मग विमा बँका असतील, त्याचबरोबर खाजगी बँका असतील, सरकारी बँका असतील, यामार्फत उद्योगधंद्यांना, उद्योजकांना कर्ज कमी व्याजदरामध्ये पुन्हा हे उपलब्ध करून दिलं जातं. जर अशा पद्धतीने कमी व्याजदरात जर उपलब्ध करून दिलं तर निश्चितपणे कारखाने हे विकसित होत असतात. आणि म्हणून आपण पाहतो आहोत, महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, गुजरात असेल, भांडवल पुरवठा मोठ्या प्रमाणावर आज होताना आपण पाहतो. आणि परिणामी उद्योगधंदे महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत. कारण मोठ्या सिटीमध्ये, पुणे असेल, मुंबई, नागपूर, औरंगाबाद किंवा नाशिक या ठिकाणी उद्योजकांना आवश्यक असणारा पतपुरवठा हा विविध बँकांमार्फत केला जातो. आणि निश्चित त्याचा परिणाम म्हणून उद्योगधंदे आज मोठ्या प्रमाणावर, आणि उद्योगधंदे लहानापासून मोठ्या, म्हणजे बघा, स्मॉल स्केल, ज्याला आपण म्हणतो स्मॉल स्केल, लघु उद्योग असतील किंवा मोठे उद्योग असतील, तर सर्वच प्रकारचे उद्योगधंदे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाढताना आपल्याला दिसत आहेत. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा स्थानिकीकरणावर प्रभाव पाडणारा घटक आहे तो म्हणजे वाहतुकीच्या सुविधा. मित्रांनो, या ठिकाणी वाहतूक सुविधेमध्ये सर्वच प्रकारच्या सुविधा आल्या. वाहतूक, दळणवळण याची साधनं आली. त्याचबरोबर सांगायचं झालं तर या ठिकाणी रस्ते असेल, रेल्वे असेल, विमान असेल, तर हे मार्ग आले. रस्ते, रेल्वे, विमान वाहतूक आली. मुंबईसारखे शहर हे बंदर आहे, म्हणजेच काय, आंतरराष्ट्रीय व्यापार त्या ठिकाणून मोठ्या प्रमाणावर होतो. आणि म्हणून मुंबईसारख्या ठिकाणी आपण पाहतो रेल्वे मार्गाचा विकास झालेला आहे, विमान वाहतूक उपलब्ध आहे, आंतरराष्ट्रीय बंदर आहे. त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर औद्योगिक विकास त्या ठिकाणी झालेला आहे.
कारण वाहतूक सुविधा अजून एक महत्त्वाची बाब अशी आहे की कोणताही कारखाना स्थापन झाल्यानंतर त्याला लागणारा कच्चा माल त्या ठिकाणी पोहोच करणे, त्याचबरोबर कारखान्यामध्ये निर्माण झालेला पक्का माल त्या ठिकाणी जवळच्या किंवा दूरच्या बाजारपेठेपर्यंत वाहून नेणे, यासाठी आपल्याला हे मार्गही लागतात, त्याचबरोबर वाहतूक व्यवस्था देखील लागतात, दळणवळणाच्या व्यवस्था देखील लागतात, कम्युनिकेशन व्यवस्था देखील लागतात. आणि म्हणून महाराष्ट्र त्या बाबतीत अग्रेसर आहे. रस्ते वाहतुकीचा किंवा रेल्वे वाहतुकीचा मोठ्या प्रमाणावर विकास झालेला आहे. रस्त्यांचे जाळे निर्माण झालेले आहे, विमान वाहतूक मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली आहे. आणि या सर्वांचा एकंदरीतपणे परिणाम म्हणून महाराष्ट्रात ही जी काही महत्त्वाची शहरं आहेत या ठिकाणी औद्योगिक विकास हा मोठ्या प्रमाणावर होताना आपल्याला दिसून येत आहे. पुढचा महत्त्वाचा घटक जो की अत्यंत महत्त्वाचा आहे तो म्हणजे बाजारपेठ. कोणताही उद्योग एकदा स्थापन केल्यानंतर आपल्याला त्या कारखान्यातून निर्माण होणारं जे बाय प्रॉडक्ट आहे किंवा ज्याला आपण म्हणतो फिनिश्ड गुड आहे, हा पक्का माल आपल्याला निर्माण झाल्यानंतर ग्राहकापर्यंत घेऊन जाणं हे गरजेचं असतं. आणि ग्राहक कुठे मिळतो तर बाजारपेठेत मिळतो. म्हणून उद्योजकाला या गोष्टीचं सर्व ज्ञान असतं की नेमकी बाजारपेठ कुठं कोणत्या ठिकाणी उपलब्ध आहे किंवा त्या ठिकाणी आपला माल त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट होऊ शकतो किंवा विकला जाऊ शकतो. आणि म्हणून उद्योगधंदे काही उद्योगधंदे हे बाजारपेठेच्या जवळ निर्माण होतात, काही बाजारपेठेच्या पासून दूर अंतरावर निर्माण होतात. त्याची कारणं वेगवेगळी असतात. उदाहरण सांगायचं झालं तर मगाशी सांगितल्याप्रमाणे शुद्ध स्वरूपाचा कच्चा माल समजा कापूस असेल किंवा कापसापासून कापड निर्मिती असेल तर हे जे उद्योग आहे कापड निर्मिती उद्योग हे बाजारपेठे जवळ निर्माण होतात, कारण लगेचच बाजारपेठ उपलब्ध असते आणि कच्चा माल हा दुसऱ्या इतर प्रदेशातून वाहून त्या ठिकाणी नेणं सहज शक्य होतं. आणि वजन न घटणारा माल असल्यामुळं फारसं त्यामध्ये नुकसान नसतं आणि म्हणून लगेच फिनिश गुड लगेच आपल्याला बाजारपेठेमध्ये विकता येते. बाजारपेठ ही फक्त राज्य पातळीवरच नाही, देश पातळीवरील असेल, आंतरराष्ट्रीय पातळीवर असेल. आणि म्हणून बाजारपेठ असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण उद्योजकाला एखाद्या गोष्ट किंवा प्रॉडक्ट ज्याला आपण म्हणतो ती वस्तू उत्पादित करण्याच्या अगोदर मुळात त्याची बाजारपेठ उपलब्ध असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून काही कारखाने हे बाजारपेठेच्या जवळ निर्माण होतात, काही कारखाने मात्र बाजारपेठेपासून दूर अंतरावर देखील निर्माण होतात. उदाहरणार्थ लोहपोलाद उद्योग असेल, ऑटोमोबाईल सेक्टर असेल किंवा लोहपोलाद उद्योगाच्या बाबतीत मी सांगायचं झालं तर बघा, कारण वजन हे प्रक्रियेमध्ये घटणारा अशा पद्धतीचा हा उद्योग आहे. आणि म्हणून ज्या ठिकाणी लोहपोलादाची निर्मिती होते, लोह खनिजाची उपलब्धता असते अशाच भागात होते आणि तिथून नंतर हे फिनिश्ड गुड त्या ठिकाणी बाजारपेठेपर्यंत पोहोचवलं जातं. म्हणून मात्र हे जरी असलं तरी बाजारपेठ उपलब्ध असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि दुसरी बाजूला काही उद्योगधंदे हे बाजारपेठेजवळच निर्माण होतात, काही बाजारपेठेपासून दूर अंतरावर देखील निर्माण होऊ शकतात. त्या परिस्थितीवर आणि त्या उत्पादित होणाऱ्या वस्तूवर, त्या मालावर किंवा त्या उद्योगावर अवलंबून असलेलं आपल्याला दिसून येतं. मित्रांनो, यानंतर सगळ्यात शेवटचा एक महत्त्वाचा घटक आपल्याला या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे, तो म्हणजे शासकीय धोरणं. शासन हे देखील वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवत असतं जेणेकरून औद्योगिक त्या ठिकाणी विकास व्हावा. महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला असं सांगता येईल की महाराष्ट्र सरकारने अगदी पूर्वीपासूनच विविध प्रकारची धोरणं योजना त्या ठिकाणी राबवलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने विविध प्रकारच्या औद्योगिक विकास मंडळे स्थापन केलेली आहेत. अगदी तालुका स्तरावर देखील MIDCची स्थापना करण्यात यावी अशा पद्धतीचे निर्देश दिलेले आहेत. निश्चितपणे हे करत असताना ही औद्योगिक विकास मंडळे त्यांना स्वायत्तता दिलेली आहेत आणि हे जे काही आता आपण वेगवेगळे घटक पाहिले, मग कच्चा माल असेल, शक्ती साधने, वीज पुरवठा, जमिनीची उपलब्धता, मजूर पुरवठा असेल, पाणी पुरवठा, भांडवल, या सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देण्याचं काम देखील शासन करत असतं आणि स्वस्तात उपलब्ध करून देण्याचं काम करत असतं. आणि म्हणून विविध प्रकारची जी शासकीय धोरणे असतील, ज्या भागामध्ये जशी शासकीय धोरणे असतील, म्हणून महाराष्ट्रामध्ये उद्योगाला पूरक असं वातावरण आहे, उद्योगधंद्याच्या विकासासाठी अनुकूल अशा पद्धतीचं वातावरण आहे. तसे पद्धतीची शासकीय धोरणं आहेत. ज्याला आपण म्हणतो की कमी व्याजदरामध्ये जमिनीची उपलब्धता करून दिली जात आहे.
कमी ज्याला आपण म्हणतो की कमी पैशामध्ये विजेची उपलब्धता करून दिली जात आहे, पाणी पुरवठ्याचा उपलब्धता करून दिली जात आहे आणि परिणामी शासकीय ज्या वेगवेगळ्या योजना आहेत, थोडक्यात सांगायचं झालं तर भांडवल हे देखील शासनामार्फत मोठ्या प्रमाणावर उपलब्ध, लघु उद्योग असतील, मोठे उद्योग असतील यांना पतपुरवठा देखील केला जात आहे आणि बँकेच्या माध्यमातून देखील केला जात आहे. म्हणून शासनाची धोरणं ही उद्योगाला अनुकूल आहेत आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये या उद्योगधंद्याचा विकास हा इतर राज्यांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर झालेला आपल्याला दिसून येतो. तर मित्रांनो, आजच्या तासाला आपण पाहिलं की महाराष्ट्रातील उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणारे कोणकोणते घटक आहेत की ज्यामुळे महाराष्ट्रातील उद्योगाचा विकास अवलंबून आहे. तर आज आपण याच ठिकाणी थांबू. धन्यवाद.